इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेलचा नेक्स्ट टाइप, इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल reversible to anions. In the previous lecture we discussed about electrode concentration cell reversible to cations. काय फरक आहे दोन्ही मधला? तर दोन्हीमध्ये असणारे जे इलेक्ट्रोड्स आहेत ते वेगळे आहेत आणि ते इलेक्ट्रोड्सला इलेक्ट्रोलाइट मधला जो कॉमन आयन आहे तो सुद्धा डिफरंट आहे. तिथं कॉमन आयन जो होता तो होता कॅटायन. इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट मटेरियलचा कॉमन आयन आहे तो anion आहे इथं. फॉर एक्झाम्पल, consider the cell that is chlorine electrode at pressure P1. Chlorine electrode of pressure P1 in contact with HCl. Again, second chlorine electrode of pressure P2. So both the electrodes are immersed in the HCl solution and such cells are without transference. Now for discussing इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल विच इज रिव्हर्सिबल टू anion, म्हणजे दोन्ही इलेक्ट्रोडला कॉमन आयन कोणता आहे तर इलेक्ट्रोलाइटचा Cl मायनस आयन आहे, Cl मायनस आयन आहे, त्यामुळं हा काय आहे रिव्हर्सिबल टू anion आहे. नाउ वी डिस्कस अबाउट सेल रिॲक्शन्स. फर्स्ट, हाफ सेल रिॲक्शन और इलेक्ट्रोड रिॲक्शन ॲट लेफ्ट इलेक्ट्रोड. Cl minus aqueous on oxidation will produce 1/2 Cl2 of pressure P1, 1/2 Cl2 of pressure P1 plus 1 electron will be formed on oxidation. Now at right hand side electrode, right ला काय होतं रिडक्शन होतं. सो 1/2 chlorine having pressure P2 gain 1 electron to form Cl minus. aqueous असणार आहे इथं Cl minus aqueous. काय काय होतं Cl minus aqueous on oxidation produce half molecule of chlorine but having pressure P2 and 1 electron. In reduction reaction, half molecule of chlorine but having pressure P2 gain 1 electron to form Cl minus. Reduction reaction, oxidation reaction. So overall cell reaction मध्ये काय येईल 1/2 chlorine of pressure P2 to 1/2 chlorine of pressure P1. म्हणजेच in overall cell reaction, there will be no any chemical change but the transfer of chlorine of pressure P2 to pressure P1. P2 पासून P1 कडे, म्हणजेच chlorine gas will be transferred from pressure P2 to pressure P1 and hence it is the concentration cell and specifically electrode concentration cell. Now what is the QA for this cell reaction? काय येणार आहे QA? ऍक्टिव्हिटीज ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय ऍक्टिव्हिटीज ऑफ रिएक्टंट. पण आता इथे ऍक्टिव्हिटीच्या ऐवजी गॅस असल्यामुळे आपण काय घेऊया प्रेशर. काय प्रेशर P1, पण P1 चे काय हाफ मॉलिक्यूल आहे त्यामुळं P1 raised to 1/2 डिवाइडेड बाय P2 raised to 1/2. हा झाला QA. QA for given electrode concentration cell QA. Now for writing the cell potential of this electrode, I will write directly EC is equal to minus 2.303 into R into T divided by F into log of QA. काय QA? P1 raised to 1/2 divided by P2 raised to 1/2. Here instead of writing in detail about EC is equal to ER minus EL, म्हणजेच आपण रिव्हर्सिबल टू कॅटायन्स जे डिटेल मध्ये पाहिलं, रिडक्शन पोटेन्शियल ऑफ राईट हँड इलेक्ट्रोड सबस्टिट्यूट केलं, रिडक्शन पोटेन्शियल ऑफ लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड सबस्टिट्यूट केलं आणि आपल्याला अशा प्रकारचं डायरेक्ट इक्वेशन मिळालं होतं. आपण इथं काय केलं फक्त QA चेंज केला त्याचा. EC इज इक्वल टू इथं जो QA आला तो सबस्टिट्यूट केला. अगेन टू इलिमिनेट दिस मायनस साइन
ते मायनस साईन घालूया आपण. 2.303 इंटू आर इंटू टी डिवाइडेड बाय एफ. इथं फक्त एफच का लिहिलं आपण, तर जी सेल रिॲक्शन आहे त्या सेल रिॲक्शनसाठी एन ची व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती इन्व्हॉल्व झालेत 1, त्यामुळे फक्त एफ लिहिलं इथं आपण. हा रेशो रिव्हर्स करूया, मायनस साईन घालवले म्हणजे हा रेशो रिव्हर्स होईल. P2 raised to 1/2 divided by P1 raised to 1/2. P2 raised to 1/2 divided by P1 raised to 1/2. किंवा परत काय लिहिता येईल आपल्याला पहा, 1/2 दोन्ही ठिकाणी आहे, तेच कॉमन घेतलं तर काय होईल, EC इज इक्वल टू 2.303 इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय एफ. पण हे जे रेस्ट 1/2 लॉगला आहे ते आपण इकडे घेतलं तर मल्टिप्लाय होईल, म्हणजेच 1 डिवाइड बाय 2 म्हणजेच ट्वाईस एफ. इथं 2 कसं आलं, तर इथं जे 1/2 आहे ते लॉगच्या याबद्दल घेतल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल, म्हणून आपण ट्वाईस एफ घेतलं. आणि मग लॉगची टर्म काय राहिली, फक्त लॉग ऑफ P2 डिवायडेड बाय P1. आणि in order to have the cell reaction spontaneous, P2 must be greater than P1, then only EC will be positive. सेल रिॲक्शन पॉझिटिव्ह कधी असणार आहे, P2 ची व्हॅल्यू ही P1 पेक्षा जास्त असेल तर सेल EC पॉझिटिव्ह असेल, आणि EC पॉझिटिव्ह असेल तर सेल रिॲक्शन काय असणार आहे, ॲज रिटन बिकम स्पॉन्टॅनियस. नाउ हिअर वन थिंग शुड बी मेन्शन, दॅट व्हॉट अबाउट E0C. अकॉर्डिंग टू नर्न्स इक्वेशन, नर्न्स इक्वेशन कसं आहे आपलं, EC इज इक्वल टू E0C मायनस 2.303 इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय एन एफ इंटू लॉग ऑफ क्यू ए. अगदी बेसिक इक्वेशन आपण आधी घेतलेलं आहे. मग या टर्म इक्वेशन मधली E0C टर्म काय झाली, तर इन केस ऑफ इन केस ऑफ कॉन्सन्ट्रेशन सेल, EC टर्म E0C टर्म्स, इन केस ऑफ कॉन्सन्ट्रेशन सेल्स E0C terms will not observed in the cell potential equation, means E0C becomes 0. ते का कसं आलं ते आपण ऑलरेडी आधी डिस्कस केलेलं आहे. E0C इज इक्वल टू काय, 0 आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट काय केलं, EC इज इक्वल टू मायनस इथून सुरुवात केली. पहा ही टर्म काय आहे, 0 आहे, म्हणजेच फॉर ऑल कॉन्सन्ट्रेशन सेल्स E0C इज इक्वल टू 0. देअरफॉर वी स्टार्ट फ्रॉम EC इज इक्वल टू मायनस 2.303 इंटू आर इंटू टी डिवाइड बाय एफ. यांची व्हॅल्यू काय 1, आणि लॉग क्यू ए ची आलेली किंमत आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर हे इक्वेशन आपल्याला मिळेल.